ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. मी प्राध्यापक अतुल कवितके. मॅथ्स CET क्रॅश कोर्स आपण गेले महिना 6 महिन्यापासून चालू केलेला आहे. आता एंडिंग आलं आहे. 3 लेक्चर्स टोटल बाकी आहेत. कॉम्प्लेक्स नंबर, कोनिक सेक्शन्स आणि परम्युटेशन कॉम्बिनेशन्स. त्यापैकी एक चॅप्टर आज मी करतोय कॉम्प्लेक्स नंबर. हा चॅप्टर टफ मानला जातो. एक क्वेश्चन येतो एक्झामला, पण आपण एक 4-5 प्रकारचे टाईप बघितले तर तुमच्या लक्षात येईल कोणत्या प्रकारचा क्वेश्चन येतो तो, आणि तुम्हाला 100% 2 मार्क्स मिळून जातील. पहा, तर पाहूया कॉम्प्लेक्स नंबर कसा करायचा ते. काही आयडिया आहेत, काही टेक्निक्स आहेत. 11वीत झालेला आहे चॅप्टर, पण काही काही विसरले असतील. पहा सर, 11वी आता लक्षात नाही असं बरेच जण म्हणतील, पण थोडं लक्ष दिलं मनापासून तर थोड्याशा जुन्या गोष्टी पण आठवतील तुम्हाला आणि सोपं जाईल. पहा, ओके, तर पाहूया कॉम्प्लेक्स नंबर. वेटेज 2. ओके, पहिलाच आयोटाचा. आय म्हणजे आयोटा म्हणतात. पहा, व्हॉट इज मिनिंग ऑफ आयोटा, ट्राय टू अंडरस्टँड. आयोटा म्हणजे काय सर? -1चा स्क्वेअर रूट. पहा लक्षात घ्या, जनरल नंबर प्रत्येक नंबरचा स्क्वेअर रूट निघतं, पण मायनसचा स्क्वेअर रूट निघत नाही. रिअल नंबर नसतो, हे मान्य. मग असं अझ्युम केलं की -1चा एक स्क्वेअर रूट आहे, त्याला आय असं नाव दिलं. पहा, स्क्वेअर रूट ऑफ -1 इज कॉल्ड ॲज आय. देअरफॉर आय स्क्वेअर काय येईल? -1. आयचा स्क्वेअर केल्यावर काय येतो? पहा, -1. आय क्यूब काय येईल? पहा, आय क्यूब. आय क्यूब इज नथिंग बट द आय स्क्वेअर इंटू आय, म्हणजे मायनस आय येईल. पहा, आणि I⁴ इज इक्वल टू काय येईल? पहा, आय स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे 1 येईल. म्हणजे आयचा कोणताही फोर्थ पॉवर, फोरच्या टेबलमधला कुठलाही पॉवर घेतला तर उत्तर काय येईल? पहा, आन्सर. म्हणजे इन शॉर्ट आय एम रायटिंग I⁴n. n म्हणजे कुठलाही टेबल असो, 4च्या पाड्यामधला कुठलाही नंबर इज इक्वल टू 1. ह्याचा उपयोग करून आयोटाचे क्वेश्चन येतील. पहा, लक्षात, आयोटावर एखादा क्वेश्चन येऊ शकतो. पहा, ओके. आता पहिलाच क्वेश्चन आला. पहा, डिसायला डेंजरस. याच्यामध्ये एक शॉर्टकट शिकवतो तुम्हाला. यातला डिफरन्स बघायचा. प्रत्येक ठिकाणी कितीचा डिफरन्स आहे? पहा, 1 1 1 1 1 1. जेवढा डिफरन्स आहे तेवढं लिहून टाकायचं डायरेक्ट. 1/I. दिस द बेस्ट शॉर्टकट. आय कसं काय आलं? पहा, यातला डिफरन्स 1चा आहे म्हणून 1/I आला. समजा 10चा डिफरन्स असतं, 1/I⁻10 आलं असतं. पहा, जेवढा डिफरन्स तेवढा आयचा पॉवर टाकून द्यायचा. इथे 1चा डिफरन्स आहे म्हणून 1/I आलं. 1/I आन्सर नसतं. पहा, ह्याला वर आणि खाली आयने मल्टिप्लाय करूया. I/I². आय तसा ठेवा. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 येते. व्हॉट इज द फायनल आन्सर? -I. डी इज द आन्सर. लक्षात आलं, जेवढा डिफरन्स आहे तेवढा खाली पॉवर टाकायचा. ओके सर, पुढे पाहूया. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट म्हणजे काय असतं? पहा, हा फर्स्ट पॉईंट झाला. व्हॉट इज मिनिंग ऑफ कॉम्प्लेक्स? इफ झेड इज अ कॉम्प्लेक्स नंबर. झेड हा कॉम्प्लेक्स नंबर कसा पकडायचा? x + iy. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट झेड बार म्हणतात. पहा, प्लसच्या जागी फक्त मायनस करायचं, बस, बाकी काय नाही. आता क्वेश्चन नंबर 2 पाहूया. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 2. दुसरा पॉईंट सांगितला मी तुम्हाला. क्वेश्चन नंबर 2 पाहूया. याच्यावर आधारित 3x + 2y 5y - 3i. ह्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट तो आहे. 3x + 2 - 5y - 3i. ओके, याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ते कॉन्जुगेट्स इच अदर, म्हणजे ह्याचा हा तो त्याचा हा. थोडक्यात ह्याचा डायरेक्ट कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घेतो. पहा, काय येईल? पहा, 6x + 3 मायनस, प्लसच्या जागी मायनस करा, 2y - 4i. काय करायचं? पहा, कम्पेअर रिअल आणि इमेजनरी पार्ट सेपरेटली. जर असं असेल a + bi इज इक्वल टू c + id, तर काय असतं? पहा, a = c म्हणजे रिअलला रिअल नंबर मॅच होतो, आणि इमॅजिनरीचा जो कोइफिशियंट आहे त्याला तो कोइफिशियंट मॅच होतो. b = d. या आयडीने काय येईल? पहा, 3x + 2 इज इक्वल टू 6x + 3. एक्सची व्हॅल्यू काढूया. काय काढायला सांगितलं? एक्स. ओके, एक्सची व्हॅल्यू काढूया अगोदर. 6x - 3x 2 - 3 -1 आलं. इथं किती आलं? पहा, 3x आलं. -1/3. दिस इज नथिंग बट द x. आता इमेजिनरी नंबर घेऊया. मायनसला मायनस मॅच झाला, आयला आहे. 5y - 3 2y - 4. y एका बाजूला घ्या. 5y - 2y -4 + 3 3y इज इक्वल टू -1. y इज इक्वल टू -1/3. दोन्ही व्हॅल्यू सेम आल्या. पहा, आता काय विचारलं? x - y अपॉन x + y. x ची व्हॅल्यू -1/3, मायनस y ची व्हॅल्यू -1/3. खाली काय येईल? पहा, -1/3 प्लस -1/3. वर पहा, -1 प्लस होतं, वर 0 होतं. पहा, खाली काही येऊ द्या आन्सर, काही आलं तर चाललं. आपला आन्सर काय येईल? पहा, 0. 0ला कोणत्या टर्मने डिवाइड केला? आन्सर काय येतं? पहा, 0.
अशा प्रकारे पहिले 2 सोपे क्वेश्चन्स संपले पहा. एकदम ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि पुढे जा. ह्या 11 चॅप्टर आहेत, एक एक क्वेश्चननी एक एक 2-2 मार्क वाढत असतात त्या पद्धतीने. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. -2 -1/3i इज इक्वल टू xi अपॉन 27. तर व्हॅल्यू काढा असं म्हटलंय पहा. ओके, आता काय करतो पहा, हा क्वेश्चन जरूर सोडू आपण. y - x ची व्हॅल्यू काढायची. काय दिलं बघा क्वेश्चन 3 पहा. थोडासा इझी करू याला, म्हणजे सोडायला सोपं जाईल पहा. काय केलं पहा, -2 -1/3 i चा क्यूब. हा 27 इकडे आणतो पहा मी. 27 ट्रान्सफर केला इकडे इज इक्वल टू x प्लस iy. ह्या क्यूबच्या आतमध्ये 27 ला घ्यायचं आहे बघा. कसं घ्या ना, 27 हा कशाचा क्यूब आहे, 3चा. मग 3 ला आत घ्या. 3 - 2 प्लस 3 इंटू -1/3i ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू x प्लस iy. -6 3 ला 3 उडाले, -i ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू x प्लस iy. ह्याचा स्क्वेअर करूया. फर्स्ट टर्म स्क्वेअर, दोघांचा प्रॉडक्ट त्याची डबल, मायनस मायनस प्लस येईल पहा. 12 आहे आणि i स्क्वेअर, निगेटिव्हचा स्क्वेअर काय तो पॉझिटिव्ह. i स्क्वेअर इज इक्वल टू x प्लस iy. हे 12 आहे बरं का मध्ये. 36 तसाच ठेवा, 12 आहे तसं ठेवा. i स्क्वेअरची व्हॅल्यू मगाशी सांगितली -1 येते पहा. 36 वजा 1 35 प्लस 12 आहे. x प्लस iy, x इज इक्वल टू 35, y इज इक्वल टू 12. x इक्वल 35, y इक्वल टू 12. त्यांनी काय विचारलं आता पहा, क्वेश्चन काय पहा मेन. त्यांनी विचारलं y - x 12 - 30. एक मिनिट, स्लाइटली मे बी मिस्टेक. एक महत्त्वाची चूक झाली पहा. क्यूब घेताना स्क्वेअर केला मी, क्यूब आहे पहा इथं. क्यूब आहे पहा इथं, एक्स्ट्रीमली सॉरी. ओके, आता क्यूब करायचं. अगोदर काय -6 प्लस i ब्रॅकेट क्यूब. क्यूब कसा करतात पहा, व्हेरी सिंपल. द फर्स्ट टर्म क्यूब, 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म ॲज इट इज सेकंड टर्म स्क्वेअर प्लस i क्यूब इज इक्वल टू x प्लस iy. -6 चा क्यूब काय पहा, -216. 36 3 108 -6 3 18 i स्क्वेअर. i क्यूबची व्हॅल्यू काय ते पहा, मगाशीच पाहिले आपण -i x प्लस iy. -216 प्लस 108 -108. i स्क्वेअरची व्हॅल्यू -1 असते पहा, मायनस मायनस बिकम पॉझिटिव्ह. -i वजा 108 अधिक 90 -i. x इज इक्वल टू 90, y इज इक्वल टू -1 येईल पहा. काय विचारलं त्यांनी, त्यांनी विचारलं y - x. ओके, y - x काढूया. y -1 आहे -90. व्हॉट इज द आन्सर, -91 इज द आन्सर. संपला क्वेश्चन. बघा कसं केलं ते व्यवस्थित पहा. इथं कोणता फॉर्म्युला वापरला, a प्लस बी ब्रॅकेट क्यूब. इथं लिहितो मी फॉर्म्युला. काय आठवतं का बघा, a क्यूब 3a स्क्वेअर b 3ab स्क्वेअर प्लस b चा क्यूब, या पद्धतीने संपलं पहा. अशा प्रकारे क्वेश्चन 3 पण झालं. क्वेश्चन 4 पाहूया. लेट झेड बी द कॉम्प्लेक्स नंबर इमेजनरी. व्हॉट इज मिनिंग ऑफ IMZ इमेजनरी पार्ट 10 आहे पहा. वेअर आहे ते जाऊ द्या, नॅचरल नंबर. तर यांची व्हॅल्यू काय येईल असं विचारलं. इमेजनरी पार्ट त्यांनी दिलं आहे पहा. आता एक महत्त्वाची आयडिया सांगतो तुम्हाला, रिअल पार्ट आणि इमेजनरी पार्ट कसा काढायचा ते. सपोज तुम्हाला असं दिलं a प्लस IB आणि c प्लस ID. रिअल पार्ट फटाफट काढायचं सांगतो. रिअल पार्टची आयडिया, AC AC मायनस BD
अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. इमॅजिनरी पार्ट कसा काढायचा बघा. इमॅजिनरी पार्ट क्रॉस करायचं. एडी मायनस बी सी अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. सर झेड दिला आहे. झेडची व्हॅल्यू दिली नसेल तर झेड एक फिक्स व्हॅल्यू पकडून टाकायची. झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय. बघा आता 2 इन ब्रॅकेट एक्स प्लस आय वाय मायनस एन अपॉन 2 इन ब्रॅकेट एक्स प्लस आय वाय प्लस एन. थोडं सोडूया. यस सर. 2x आणि एन एकत्र करा. 2x मायनस एन प्लस वाय आहे. इथं पण घ्या सर. हे टेक्निक आहे. हे काय पहा. ओके. 2x मायनस इथं काय पहा. 2x प्लस एन प्लस वाय आहे. ओके सर. आता काय करायचं पहा. कोएफिशियंट घ्यायचे फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. त्यातला इमॅजिनरी पार्ट पाहिजे आपल्याला. इमॅजिनरी पार्ट ही आयडिया पहा. एडी एडी घ्या. y इन ब्रॅकेट 2x मायनस एन इमॅजिनरी पार्ट 10. पण रिअल पार्ट काय येईल पहा त्यावेळेस. इमॅजिनरी पार्ट जर हा असेल वेअर लेट झेड बी द इमॅजिनरी पार्ट इज झेड. अच्छा. y इन ब्रॅकेट 2x मायनस एन आणि पुढे घ्या मायनस y इन ब्रॅकेट 2x प्लस एन अपॉन 2x प्लस एन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय दिलं पहा. इमॅजिनरी पार्ट 10 दिला पहा. ओके. आता हे सगळं सोडावं लागेल पहा. इथं बघा y कॉमन निघतो वरच्या ह्याच्यातून. टू एक्स प्लस एन मायनस मग साईन बदला. मायनस 2x मायनस एन होल डिवाइड बाय 2x प्लस एन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 10 प्लस 2x ला प्लस एन ला मायनस सगळंच निघून जाईल इथं. हो सॉरी इथं पहिले उलट झालं. मायनस एन आणि इथं बरोबर मायनस. इथं मायनस एन पाहिजे पहा. एन नाही कट होत पहा. 2x ला 2x कट होतो. काय पहा. वाय इन ब्रॅकेट मायनस 2n. ओके सर. y इन ब्रॅकेट मायनस 2n अपॉन 2x प्लस एन ब्रॅकेट स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू किती पहा 10 आहे. आता काय करता येईल पहा. क्रॉस मल्टिप्लिकेशन हे करून घेऊया. मग नंतर परत जागेवर आणू. एक काम करायचं. स्क्रीनशॉट घ्या आपण. हा जरा कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग आहे पहा. y इन ब्रॅकेट 2x प्लस एन हे कट झालं. एन ला एन नाही सॉरी एन 2n आहे बरं काय. 2n. ओके. आता काय पहा. मायनस 2in 2x प्लस एन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 10 इन ब्रॅकेट 2x प्लस एन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 10y स्क्वेअर. ह्यावेळेस इमॅजिनरी पार्ट जरूर दिले. कॉम्प्लेक्स विथ इमॅजिनरी पार्ट इज झेड इज 10. रिअल पार्ट दिलं नाही पहा. रिअल पार्ट त्यावेळेस काय पकडायचं पहा. 0 पकडायचा. त्यांनी पटकन उत्तर येईल. रिअल पार्ट जर 0 घेतला तर. ओके. इथं सोडवतो वर. रिअल पार्ट 0 घ्या. रिअल पार्ट कसा काढायचा पहा. व्हेरी सिम्पल. इथं घेतलेला पहा. 2x मायनस एन इथं लिहितो मी इंटू 2x प्लस एन मायनस वाय स्क्वेअर जेवढं कॉम्प्लेक्स इमॅजिनरी पार्ट झेड. ओ एक्सट्रीम सॉरी. ह्यामध्ये इमॅजिनरी पार्ट म्हणजे वायची व्हॅल्यू 10 दिली पहा. इथं वाय इक्वल टू 10 आहे. तेव्हा गडबड झाली पहा. तरी म्हणजे इतका वेळ का लागला. ओके. आणि ह्याची व्हॅल्यू दिली पहा 2i मायनस 1. ह्याची व्हॅल्यू 2i मायनस 1 आहे. मी वायच्या ऐवजी दुसरंच व्हॅल्यू घेतली. ओके. चालतं काय हरकत नाही. आपण जरा थोडंसं चेंज करूया.
हा कन्सेप्ट राहू दे, हा उपयोग येणार आहे आपल्याला. ओके, हा सगळा उपयोग येणार आहे आपल्याला. ओके, तर काय करायचं पाहिजे मध्ये झेड पार्ट म्हणजे इमेजनरी पार्ट म्हणजे लेट झेड इज इक्वल टू असं आहे, एक्स प्लस वाय आयच्या ऐवजी काय घ्यावं लागेल, एक्स आहे बरं का, एक्स तसाच ठेवा, 10 आहे. आता ते घ्या 2z मायनस एन, 2 इन ब्रॅकेट एक्स प्लस 10 आहे मायनस एन अपॉन 2 इन ब्रॅकेट एक्स प्लस 10 आहे प्लस एन, बरोबर का, यस सर, इज इक्वल 2i मायनस 1. ह्याला मल्टिप्लाय करा, 2x मायनस एन पहिल्या ब्रॅकेटमध्ये येईल, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल पहा, 10i 2x प्लस एन पहिल्या ब्रॅकेटमध्ये प्लस 10i इज इक्वल 2i मायनस 1. आता रिअल पार्ट घ्या अगोदर किंवा इमॅजिनरी पार्ट अगोदर घ्या, कसं पण कोणतं पण. रिअल पार्ट अगोदर घेतला तर काय येईल पहा, रिअल पार्ट इथं कोणता आहे पहा, मायनस 1 आहे रिअल पार्ट. कन्सिडर ओनली रिअल पार्ट. रिअल पार्टची आयडी इथं दिली मी तुम्हाला, याने याला मल्टिप्लाय करायचं, 2x मायनस एन सेकंड ब्रॅकेटमध्ये 2x प्लस एन मायनस याने याला मल्टिप्लाय करा, 10चा स्क्वेअर काय येईल पहा, 100 इज इक्वल टू 2. 4x स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर बरोबर, 100 तिकडे जाईल पहा, 102. 4x स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर इज इक्वल टू 110. आता दुसऱ्या ह्याच्यात डायरेक्ट व्हॅल्यू टाकायचे पण जमा, 400 1600 वजा 100 नाही जमत पहिला, 40चा स्क्वेअर 1600 6400 येईल पहा, वजा एनचा स्क्वेअर मायनस 10चा स्क्वेअर, नाही गडबड होती पहा, ठीक आहे काय हरकत नाही. काय केलं पहा, 2x मायनस एन पहिल्या ब्रॅकेटमध्ये 2x प्लस एन 10 इंटू 10 केला अपॉन अपॉन राहील ना, अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर, अपॉनची व्हॅल्यू राहिली पहा, अपॉन व्हॅल्यू राहिली. ओके, अपॉन राहिलं पहा, हे बरोबर आलं पहा, ए बी हे बघा इथं दिले पहा रिअल पार्ट, ए सी मायनस बी डी अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर, हा स्क्वेअर आला प्लस डी स्क्वेअर, 10चा स्क्वेअर काय पहा 100 इज इक्वल टू 2. ओके, आता हे असं सोडूया जरा, 2x मायनस 1 2x मायनस एन 2x प्लस एन मायनस 100 2 नी प्रत्येकाला मल्टिप्लाय, 2x प्लस एन 100 टू द 200. ओके, आता सोडवायला जरा अवघड आहे पहा रिअल पार्टने, इमेजनरी पार्ट घेऊया. हो सर, इमेजनरी पार्ट इथं घेतो, इमेजनरी पार्ट इथं घ्यायला सुरुवात केली होती मी, इमेजनरी पार्ट घेऊया, इमेजनरी पार्ट, इमॅजिनरी पार्ट टफ क्वेश्चन आहे पण आपण सोडू शकतो याला. इमॅजिनरी पार्टला काय सांगितले मी तुम्हाला, ह्याने क्रॉस करायचं पण 10 इन ब्रॅकेट 2x मायनस एन मायनस 10 इन ब्रॅकेट 2x प्लस एन अपॉन 2x प्लस एन ब्रॅकेट स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर मायनस 10चा स्क्वेअर काय पहा 100 इज इक्वल टू इमॅजिनरी पार्ट घेतला. इथे एक महत्त्वाची गोष्ट चुकली, रिअल पार्ट 2 नाहीत पहा, रिअल पार्ट किती पहा इथं, रिअल पार्ट घेतला तुम्ही, रिअल पार्ट काय तो पहा -1. ओके, -1 ह्याने मल्टिप्लाय केलं -1 इन ब्रॅकेट 2x प्लस -100 येईल पहा, अशा प्रकारे तो पहा, थोडासा अवघड, बरं बघूया अगोदर हे पहा. आता इज इक्वल टू काय पहा, इमॅजिनरी पार्ट काय पहा -2 फक्त 2. ओके, 10 कॉमन निघाल, यस सर 10 बरोबर द्या, 10 कॉमन 2x मायनस एन मायनस 2x प्लस एन
wholly divided by 2x plus n bracket square minus 100 is equal to 2. 2x ला 2x कट होईल पहा. 2x minus n करेक्ट. minus 2x minus n पाहिजेत. 2x ला 2x कट होईल. minus 20n येईल पहा. minus n 2n येतं minus 20n. and 2 in bracket 2x plus n bracket square minus 100 to the 200. ओके सर, हे सोडूया. यस सर. ह्यात व्हॅल्यू टाकली तर ह्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू टाकली तरी चालेल. मग 2x प्लस n ची व्हॅल्यू किती दिली पहा. रिअल पार्ट आर म्हणजे एक्स पार्ट समजा शेवटची व्हॅल्यू घ्या minus 20 प्लस n minus 20 plus 40 20चा स्क्वेअर 400 into 2 800 800 minus 2 600 येईल. आणि n ची व्हॅल्यू काय ठरली आपली. n इज इक्वल टू 40. नाही जमत वाटतं. बघूया. 40 to the 80 शेवटची व्हॅल्यू टाकली मी 80. झेड किती पहा -10 त्याचा स्क्वेअर 70चा स्क्वेअर किती पहा 4900 गुणिले 2 9800 वजा 2 9600 n. नाही पहा, नाही जमत. काय हरकत नाही, ही व्हॅल्यू नाही जमत. बी व्हॅल्यू बघूया. -20 into 20 400 -400 तिकडे टाका -400 20 to the 40 -100 20 to the 40 minus 10 30 is 900 minus 2 700 येईल. 700 नॉट पॉसिबल. पहिली व्हॅल्यू बघा. 20 to the 40 20 दुणे 40 मराठीमध्ये 40 अधिक 10 50 50चा वर्ग किती येईल पहा 2500 गुणिले 2 5000 4800 आणि इकडे 20 व्हॅल्यू यांची व्हॅल्यू 20 आहे पहा. नॉट पॉसिबल. कोणती व्हॅल्यू होती पहा. 10 into -20n बरोबर आहे 2x plus n ब्रॅकेट स्क्वेअर 2 in bracket 2x plus n ब्रॅकेट स्क्वेअर 200 करेक्ट आहे पहा सर्व. कसं करता येईल इझी ते बघत होतो मी. यांची व्हॅल्यू आणि एकची व्हॅल्यू टाकूनच जमल पहा. 20 to the 40 -10 समजा बी घेतो मी 30चा स्क्वेअर किती पहा 900 into 800 -1600 आणि 20 गुणिले 20 400 40 उत्तर येण्याची पॉसिबिलिटी पहा. 40 बघूया. ह्या दोघांपैकी एक उत्तर आहे पहा. सी पाहूया. 40 गुणिले 20 800 येईल पहा वजा 800 तिकडे काय येईल पहा. 10 दुणे 20 अधिक 30 30चा वर्ग 900 गुणिले 2 1800 वजा 2 1600 हे तर पहा. सी दाखवतो तुम्हाला करून दाखवता. सी बघा. एकाच क्वेश्चनमध्ये आन्सर येतं. थोडं कॉम्प्लिकेशन जास्त आहे पण काय हरकत नाही. 40 टाका -20 into 40 40 दुणे 80 वजा 800 येईल पहा. ओके डायरेक्ट व्हॅल्यू टाकले n इक्वल टू. आता रिअल नंबर म्हणजे एकच्या जागी व्हॅल्यू टाका. चला 2 in bracket 20 यांची व्हॅल्यू काय पहा 40 आहे. ओके यांची जागी काय टाकलं तुम्ही 40 टाकलं. ओके आणि x इज इक्वल टू किती पहा 10 to the 20 plus 40 20 गुणिले 40 20 अधिक 40 4 दुणे 60 येईल. 36 दुणे 72 7000 भलतं सलतं येतं पहा. नाही जमत. इमॅजिनरी पार्ट बरोबर घेतला ना. इमॅजिनरी पार्ट सर 2 आहे करेक्ट आहे. इमॅजिनरी पार्ट घ्यायची आयडिया पण माहिती आहे तुम्हाला. यस सर. काय करायचं पहा क्रॉस करायचं. ओरिजिनल क्वेश्चन कुठं आला सोड इथं आलं पहा. हे बघा क्रॉस केला 10 in bracket 2x minus n minus 10 in bracket 2x plus n करेक्ट अपॉन c square plus d square 2x plus n bracket square प्लस आहे का सॉरी प्लस 100 प्लस 200 तरी फरक पडत नाही. डी व्हॅल्यू टाकून बघूया. 40 into -80 4 दुणे 8 वजा 800 येईल आणि तिकडं -10 आहे पहा. 40 to the 80 -10 70चा 4900 गुणिले 2 9800 आणि 2 10000 भलतं सलतं येतं पहा. ओके प्लीज चेक द आन्सर विच इज व्हॅल्यू सुटेबल. वजा 800 आणि इकडे काय येईल पहा वजा 20
अधिक 40 400 गुणिले 2 800 1000. रिअल नंबर इमेज नंबर घेतला 2 इन ब्रॅकेट 2x प्लस n ब्रॅकेट स्क्वेअर 100 इंटू 200 आलं पहा. एकच्या जागी व्हॅल्यू टाकली तुम्ही काय टाकली पाहता एकच्या जागी कोणती टाकावते कळणं. एक्स इज इक्वल टू समजा 10 टाकला 10 टू द 20 10 टू द 20 प्लस 20 40 1600 3200 अधिक 2 3400 नाही होत पहा उत्तर. बरं ठीक आहे. चेक द आन्सर विच इज सुटेबल आन्सर प्लीज टेल मी. हे दोन इक्वेशन आलेत पहा हे पण आलं ते पण आलं पहा. हे तर लय कॉम्प्लिकेटेड झालं रिअल पार्टच्या नादी लागू नका तुम्ही. हाय ते डोक्यातून जाईल. आपण काय करू इमेजनरी पार्टच डोक्यात घेऊया. हे सोडवलं आहे इमेजनरी पार्ट पहा. इमेजनरी पार्ट कोणता आहे पार्ट 2 आहे. इमेजनरी पार्ट कसा घ्यायचा ह्यानी याला मल्टिप्लाय करायचं क्रॉस 10 ब्रॅकेट 2x मायनस n मायनस 10 ब्रॅकेट 2x प्लस n अपॉन c स्क्वेअर प्लस d स्क्वेअर 2x प्लस n ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आलं पहा. ह्यातला 10 कॉमन काढला मायनस n मायनस 20 n येईल पहा बरोबर आहे इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट 2x प्लस n ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 100 इंटू 2 200 आलं पहा. ओके एक काम करा हे असं करा अजून जरा सोपं होईल थोडंसं 100 येईल दोन्ही ह्याला डिवाइड करा मायनस 10n 2x प्लस n ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 100. आता एक एक व्हॅल्यू टाकून बघावं लागेल पहा. व्हॅल्यू टाकायलाच वेळ लागतो पहा बाकी काय नाही. यांची व्हॅल्यू 20 टाकायची 20 टाकली एन रिअल नंबर किती पहा 10 प्लस 20 400 प्लस 100 500 यांची जागी किती ठरलं 20 इंटू 2 नाही जमत पहा पहिला नाही जमत बी पाहूया आता. एन इक्वल 20 टाका 20 तिथं राहील आणि हे किती पहा 10 आहे मायनस 20 मायनस 20 झिरो येईल पहा 100 मायनस 100 करेक्ट बी इज द आन्सर. बघा दाखवतो एन इक्वल टू 20 टाका एक्स इज इक्वल टू काय टाकायचं मायनस 10 मायनस 20 प्लस 100 मायनस 10 इंटू यांची व्हॅल्यू किती पहा यांची व्हॅल्यू मायनस 20 नाही जमत पहा म्हटलं यांची व्हॅल्यू मायनस 10 आहे पण नाही रिअल नंबर आहे पहा ते 100 नाही जमत बी नाही जमत पहा सॉरी. आता डी बघूया डीच एकमेव पर्याय राहिला एन इक्वल टू 40 टाका की ठरलं एन इक्वल टू 40 टाकलं पहा एन इक्वल टू 40 आणि एन इक्वल टू 20 डी टाकतं ना पण मायनस 2x मायनस 20 येईल पहा. ओके आणि एन इक्वल टू 40 ठरलं 40 मायनस 20 त्याचा स्क्वेअर 400 प्लस 100 500 येईल इथं एन आहे पहा 400 ये तो कहानी में ट्विस्ट आता है मायनस 20 करेक्ट है प्लस 40 मायनस 20 काय झालं 20चा स्क्वेअर 100 आला 400 आला 400 प्लस 10 500 आला इकडे 10 एन म्हटल्या 400 येत आहे नॉट पॉसिबल. व्हॅल्यू मॅच झाली पाहिजे पहा बाकी काय नाही तर उपयोग नाही. सी व्हॅल्यू आता शेवटची राहिली 40 2 80 90 त्याचं मोठं होतं पहा उत्तर मायनसच पाहिजे पहा साईन एकची व्हॅल्यू मायनसच पाहिजे बी किंवा डी उत्तर आहे पहा. बी चेक करूया यस सर परत एकदा मायनस 20 प्लस 20 झिरो होतं पहा इथे काय मायनस 20 प्लस 40 मायनस 20 येईल पहा 20चा स्क्वेअर काय तर 400 प्लस 100 500 येईल आणि यांची जागी पण टाका एन इक्वल टू 40चे पहा गडबड आहे डी उत्तर असण्याची पॉसिबिलिटी चेक करा प्लीज चेक द आन्सर. ओके बरोबर केलं आपण काही चुकीचं केलेलं नाही पहा 2x मायनस एन करेक्ट आहे पहा 2x प्लस एन इज 2i मायनस 1 इमेजनरी पार्ट बाजूला घेतला आहे आणि त्या पद्धतीने ट्राय केला. ओके चलेगा इसका आन्सर बाद में देखते वेळ नको घालवायला लय वेळ गेला पुढे जाऊया क्वेश्चन 5कडे जाऊया सुटेल ते काहीतरी छोटं प्लस मायनस होता तर स्क्वेअर रूट ऑफ पहा स्क्वेअर रूट ऑफ वेगळ्या पद्धतीने काढता येतो पहा
खूप वेळ लागतो त्यापेक्षा बेस्ट आयडिया एक तोंडी आयडिया सांगतो बा तुम्हाला. स्क्वेअर रूटमध्ये काय असतं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर ट्वाईस ए बी म्हणजे दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट. ह्याचा गुणाकार कुठे गेला ह्यातला हां ह्या दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट -12 आली पाहिजे. ही एक पॉसिबिलिटी आहे. 3 दुने 6 6 12 हे एक पॉसिबल हे प्लस येतं हे नाही जमणार. ए किंवा डी आहे पा उत्तर. आता एचा स्क्वेअर करून बघूया. 2चा स्क्वेअर 4 येतो दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट 12 आहे 9i स्क्वेअर. आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय येते पा -1 4 -9 -5 -12 आहे. पहिलंच उत्तर आलं पा दुसरं चेक करायची गरज नाही. ए इज द आन्सर. ओके एक्स इज इक्वल टू 5/1 -2i एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर -x. हे लेंथली क्वेश्चन पण इंटरेस्टिंग आहे पहा कसं करायचं. एक्स इज इक्वल टू ह्या टाईपचा क्वेश्चन आला तरी घाबरू नका. 1 - 2i ह्याला इकडे काय करूया ह्याचं रॅशलायझिंग करा अगोदर. 1 + 2i 1 - 2i सेकंड ब्रॅकेटमध्ये 1 + 2i करा. 1चा स्क्वेअर 1 4i स्क्वेअर 5 येतं पहा 5 आणि 5 कट होईल. कधी कधी एवढंच उत्तर देतात जेवढं मी दिलं तेवढंच. x - 1 = 2i स्क्वेअरिंग करा. 4i स्क्वेअर एक्स स्क्वेअर -2x प्लस 1 आय स्क्वेअरची व्हॅल्यू -4 येईल. पण इकडे घ्या एक्स स्क्वेअर -2x प्लस 5 = 0. ह्याने याला डिवाइड करायचं. एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर -x + 22 डिवाइड करा. कशाने एक्स स्क्वेअर -2x प्लस 5 पहिल्याला डिवाइड करा एक्स येतं पहा एक्सने प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचं. एक्स क्यूब -2x स्क्वेअर प्लस 5x साईन बदला. पहिलं कट होईल पहा 6x स्क्वेअर प्लस 6 घ्या. -6x चुकलं एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर -x + 22 इथं चूक झाली. इथं 1 आहे पहा 2 + 1 काय येईल पहा 3x स्क्वेअर. आता बरोबर पहा 3x स्क्वेअर इथं 3x स्क्वेअर येईल ना 3x स्क्वेअर -6x 5 × 15 साईनमुळे बदला. मायनस प्लस मायनस हे कट होतं हे कट होतं 7 इज द आन्सर आणि दॅट इज द आन्सर. संपलं. जे रिमाइंडर येतं तेच आन्सर असतं ह्या टाईपच्या क्वेश्चनमध्ये लक्षात ठेवायचं. ओके या प्रकारे क्वेश्चन पहा. एक क्वेश्चन 4चा आन्सर आडले आपल्याला ते नंतर बघूच काय कॉम्प्लिकेशन झालं ते. डोंट वरी. नेक्स्ट क्वेश्चन 4i40 आलं पहा. आय रेस्टची पॉवरचे क्वेश्चन आले पहा. Z2 पण दिलाय. ओके Z1 + Z2चा मॉड काढायचा पहा. आता अगोदर Z1 इझी करूया Z2 इझी करूया म्हणजे सोपं जाईल पहा. Z1 कसं येईल पहा लक्षात ठेवा. आयच्या पॉवरमधले क्वेश्चन्स आयच्या पॉवरमधले 4च्या पाड्यामधले जेवढे नंबर आहेत तेवढे त्याची व्हॅल्यू काय असते 1 असते. डायरेक्ट येईल पहा 4 × Z1 लिहितो 4 × आयचा पॉवर 4च्या पाड्यामधला आहे पहा 4 10 40 डायरेक्ट लिहून टाकायचं 1. इथं पाड्यामध्ये पण कमी पडतं 4 8 32 आय क्यूब. सर वाय टेकिंग आय क्यूब 4 8 32 झाले 3 राहिले 33 34 35 पुढे घ्या सर. 6i 17 4 चौक 16 आणि 1 राहिला आय जे राहील ते पुढे घ्यायचं. संपलं +2. चला इझी करा त्याला 4 हटते काय पाहता हां 4 -i क्यूब आय क्यूबची व्हॅल्यू काय आहे पहा -i. पहिल्याच पार्टला मी तुम्हाला हे करून दिलं पहा 6i +2 4 9 6 6i मायनस प्लस i 11 येईल पहा. बरोबर झालं का बघा. आयचा 40वा पॉवर 4च्या टेबलमधला 1 असतो. 4 8 32 आय क्यूब आला आय क्यूबची व्हॅल्यू -i आली करेक्ट आहे पहा. 4 चौक 16 म्हणून 1 घेतला आयचा आय तसा राहिला पहा 2 काय येईल पहा 4 2 6 6i + 5i 11i Z1 झाला पहा Z2 काढूया. -1 + i Z1 + Z2 काढून घेऊया. 6 -1 काय येईल पहा 5 आणि 12 आहे.
ह्याचा मॉड काढायचं म्हणजे कसं काढतं बा, मॉड काढणं लय सोपं असतं बा. ह्याचा स्क्वेअर रूटमध्ये. 5चा स्क्वेअर काय तो 25 आणि 12चा स्क्वेअर काय तो 144. 169 कशाचा स्क्वेअर आहे पा 13. झालं पा, आलं उत्तर, संपलं. किती सोपं पा. आर्ग्युमेंट कसा काढतात पा, टॅन थिटा. आर्ग्युमेंट काढायची आयडिया सांगतो पा तुम्हाला. ह्याचं रॅशनलायझिंग करून पण करता येतं. दुसरी काय आयडिया पा, टॅन थिटा इज इक्वल टू टॅन θ1 मायनस θ2. अशा प्रकारच्या क्वेश्चनमध्ये कसं करणार सर? लय सोपं. टॅन θ1 मायनस टॅन θ2. पहिला अँगल काढून घ्यायचा पहा. टॅन इन ब्रॅकेट टॅन इनवर्स y/x असतं पहा. √3 आलं. इथं पण घ्या टॅन इनवर्स 1/√3. ज्याची व्हॅल्यू होती ती काढून घ्यायची लगेच. टॅन तसाच ठेवा. √3 कशाची व्हॅल्यू पहा, 60. यस सर, 60 π/6. आणि पलीकडची काय पहा 3 आहे, π/3. 60 मधून 30 गेले, टॅन π/3. टॅन थिटा इज इक्वल टू टॅन π/3. देअरफॉर थिटा इज इक्वल टू π/3. संपला क्वेश्चन. दिस इज द आन्सर. ओके, कसं काढायचं समजलं? y/x. असा कधी कधी व्हॅल्यू इझिली निघत नसलं तर मग रॅशनलायझिंग करायचं पहा. तसा येईलच क्वेश्चन, मी पुढे सांगतो पहा. हा एक IMP प्रकार एक्झामला येतो पहा काय. चलो आगे. यस सर, क्वेश्चन 8 झाला. याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. क्वेश्चन 9च्या मागे लागूया. क्वेश्चन 9. x प्लस iy सॅटिस्फाय द कंडिशन z+1 इज इक्वल टू 1. ओके, कसं आहे पहा. झेडची जागी व्हॅल्यू टाका x प्लस iy प्लस 1 इज इक्वल टू 1 आहे पहा. ह्याचा मॉड कसा काढता माहिती तुम्हाला? x+1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y स्क्वेअर रूटमध्ये असतं इज इक्वल टू 1. स्क्वेअरिंग केलं तर काय पहा, x+1 ब्रॅकेट स्क्वेअर y स्क्वेअर इज इक्वल टू 1. हा काहीतरी फॉर्म्युला आहे पहा. x मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर y मायनस k ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर. सर हा कुठेतरी फॉर्म्युला पाहिला आहे. सर्कलचा फॉर्म्युला आहे पहा. सर्कल चॅप्टरमध्ये पाहिला. एच काय विचारत त्यांनी, सर्कल येईल पहा. ओके, सेंटर काय येईल पहा, एच इज इक्वल टू काय येईल पहा, -1 k इज इक्वल टू 0. सेंटर काय असतो, एच कॉमा के. रेडियस 1, सेंटर एच. -1 0 रेडियस 1. सी इज द आन्सर. संपलं. ओके, आर्ग्युमेंट काढायचा. परत तसाच क्वेश्चन आला, पण आता इथं गंमत काय पहा, आर्ग्युमेंट वर काढायला हा ह्याला जमल पहा. आर्ग्युमेंट टॅन थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स इथं 0 आहे पहा. 0/-2 मायनस टॅन इनवर्स √3 अपॉन 1. ओके सर, टॅन इनवर्स 0 कशाची व्हॅल्यू पहा, टॅन 0 0चीच व्हॅल्यू पहा. मायनस √3 आताच पाहिली बा, √3 π/3. मायनस साईन बाहेर निघतं पहा. हे टॅन आहे, टॅन इनवर्स नाही, टॅन. मायनस साईन बाहेर निघालं, टॅन थिटा इज इक्वल टू टॅन π/3. किंवा राहू दे असंच. टॅनला टॅन कट होतं आणि व्हॉट इज द आन्सर, थिटा इज इक्वल टू -π/3. करेक्ट आहे का? यस सर, -π/3. अजून कुठे येईल पण टॅन निगेटिव्ह, ऑल यस टी सी. पाय मायनस थिटा, पाय मायनस इथं 0च्या ऐवजी पाय पण करू शकतो ना आपण. यस सर, पाय मायनस π/3 काय येईल पहा. ही काय आहे, किंवा नाही समजलं दुसरी काय आहे पहा. ह्याचं रॅशनलायझिंग करायचं. कन्फ्युजन झालं की रॅशनलायझिंग करून टाका. खाली काय -2 तसा राहतो, 1 मायनस √3. 1चा स्क्वेअर मायनस √3 आयचा स्क्वेअर. √3चा स्क्वेअर 3 येतो पहा. आय स्क्वेअर -1. फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस सेकंड टर्म स्क्वेअर 4 आलं पहा. 1 मायनस √3 I/2. ओके सर, आता ही व्हॅल्यू काढायला अवघड आहे जरा. ओके, हो सॉरी 4 येईल.
ही व्हॅल्यू मायनस आहे ना. ओके, -π/3 का 2π/3 त्यामुळे आडले पहा, बाकी काय नाही. -2 बरोबर झालं. 1 + √3 आहे, वर आणि खाली घेतलं पहा. 1चा स्क्वेअर √3चा स्क्वेअर काय येईल पहा, 3 येईल. -3i², 4 येईल पहा तो. 1 + 3 4, मायनस साईन, मायनस साईन राहील. 2 1 2 2 -1 + √3 आहे. आपण ह्याला सोपं करा. -1/2 √3. कुठला क्वाड्रंट बघा, मायनस प्लस, हे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असतं. मायनस प्लस या क्वाड्रंटमध्ये येईल पहा. या क्वाड्रंटमध्ये म्हटल्यानंतर हा तिथं करा ना, पुढचं राहिलं स्टेप. tan इनवर्स √3/2 -1/2 2 2 गेलं. tan इनवर्स -√3 ते चालू पहा. ओके, 0 to π/2 2π -π/3 केलं तर 3 2 6 5π/3 -π/2 π/2 याच क्वाड्रंटमध्ये येईल पहा. बरोबर आहे. थिटा इज इक्वल टू काय येईल पहा, π -π/3 2π/3 सॉरी, इथं पाय घ्या. कसं आहे करा, 2π/3. दिस इज द आन्सर, नॉट -π/3. दिस इज द आन्सर पहा. ओके, आर्ग्युमेंट ऑफ झेड. या फसवा क्वेश्चन होता, जरा क्वेश्चन लिहून पाहूया. झेड इज इक्वल टू फाइंड, परत आलं पहा, Z1 + Z2. आता ह्याची ॲडिशन करूया. आर्ग्युमेंटच आलं पहा. आर्ग्युमेंट म्हणजे अँगल काढणं. Z1 + Z2, 5 + 3 8 येईल पहा. 8 - 3 आहे अपॉन खाली घ्या, Z1 - Z2, 5 - 3 2 येईल पहा. -2i + i -i येईल पहा. ह्याचं रॅशलायझिंग करूया. येस सर, 2 + i से खाली पण 2 + i येईल पहा. 8 - 3i तसाच ठेवा. 4 - i², i² ची व्हॅल्यू काय ते पहा, -4 + 1 काय येईल पहा, 5 येईल. i² ची व्हॅल्यू -5 बरोबर झालं का बघा. 2चा वर्ग 4, आयचा वर्ग, आयचा स्क्वेअर -1 आला, 4 आणि 1 5 झालं. वर काय येईल पहा, 8 - एक महत्वाची चूक झाली, याला मल्टिप्लाय करायचं राहिलं. 2 + i डायरेक्ट उडी मारायला लागलो आपण. 8 2 16 अधिक 8 आहे -6 आहे -3i² अपॉन 5. i² ची व्हॅल्यू -1 येते पहा. 16 आणि 3 19 येईल पहा, 19. आणि काय येईल पहा, 8 मधून 6 गेलं 2 आहे अपॉन 5. ओके, बरोबर झालं का बघा, काय चुकलं ना. 2 - 4 - i करेक्ट. चलो अभी स्टार्ट करते हैं सर. इसको क्या करेंगे, y अपॉन x 2/5 tan थीटा 2/5 अपॉन 19/5 5 5 गेट कॅन्सल 2/19 येतं पहा. 2/19 इथे एक प्रिंटिंग मिस्टेक झाली, पण 2/19 पाहिजे. ओके, tan इनवर्स 2/19 दाखवतो कसं काय. एकदम सोपं. काय काय सर काय आलं, 19 आणि काय करायचं पहा, y अपॉन x हे काय येईल ॲक्च्युली 19/5 2/5 i. थिटा काढताना काय करतो आपण, y/x 2/5 अपॉन 19/5 tan इनवर्स 5 5 गेट कॅन्सल काय येईल पहा, व्हॉट इज द आन्सर 2/19. वेर इज द आन्सर 2/19. बघा हे सगळीकडे 2 2 हे चुकून झालेत. ठीक आहे, 2/19. therefore answer is a C. ओके, x + iy इज अ कॉम्प्लेक्स नंबर. z + i √3 मॉड आहे पहा, इज अ √3 रिप्रेझेंट ॲज. ओके, अगोदर काय करूया, झेडची जागी व्हॅल्यू टाकूया. x + iy -1 +1 + i सॉरी अपॉन x + iy - i इज इक्वल टू √3 आहे. एक काम करा, x तसाच ठेवा, y + 1i अपॉन x - 1 + yi. ह्याचं मॉड घ्यायचं पहा. मॉड कसा घेतात पहा, मॉड सोपा आहे. रूट ऑफ इथे लिहितो, रूट ऑफ x² + y + n ब्रॅकेट स्क्वेअर
खालचा मॉड घ्या. रूट ऑफ एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू व्हॅल्यू दिली पहा √3 आहे. स्क्वेअरिंग करूया आणि सोडूया. एक्स स्क्वेअर प्लस वाय प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर √3चा स्क्वेअर 3 एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता सोडूया. यस सर. 3 इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 प्लस वाय स्क्वेअर. इकडे काय पहा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 2y प्लस 1 3 ने मल्टिप्लाय करा. 3x स्क्वेअरला आणि इकडच्या एक्स स्क्वेअरला बोला मायनस एक्स स्क्वेअर मायनस 6x नाही जोडीदार प्लस 3 मायनस 1 3y स्क्वेअर प्लस मायनस वाय स्क्वेअर. झालं का बघा. 3 याला मल्टिप्लाय केलं बरोबर आहे. तिकडून टाकला इकडं बरोबर आहे. मायनस 6x ला पार्टनर कुणीच नाही आहे. 3 1 3 मायनस 1 तिकडे टाकला पहा बरोबर आहे. 3y स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आलं बरोबर पहा. हा एक्स स्क्वेअर तिकडे गेला वाय स्क्वेअर तिकडे गेला वाय घ्यायचा राहिला फक्त आता. मायनस 2y इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर मायनस 6x मायनस 2y 3 मायनस 1 काय पहा 2 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. वाय स्क्वेअरची गडबड झाली का. वाय स्क्वेअर 3y स्क्वेअर इथं पण होईल 2x स्क्वेअर दोन याला डिवाइड करा. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 3x मायनस वाय प्लस 1 इज इक्वल टू 0. ओके सर. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 2gx 2g म्हणजे मायनस 3/2. हो 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 एकची गडबड होती काय मायनस 6x इकडे आला पहा. √3चा सर √3 ना काय सर रेडियस हो 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 √3 आला. रेडियस काय येईल ते बघूया नंतर. नंबर करता येईल नंतर ॲडजस्टमेंट. अगोदर हे बघा हे बरोबर झालं बघा. 3 इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस वाय स्क्वेअर 3 ने प्रत्येकाला मल्टिप्लाय केलं. 3x स्क्वेअर बरोबर आहे मायनस 6x बरोबर आहे प्लस 3 बरोबर आहे करेक्ट आणि 3y स्क्वेअर आहे. हा एक्स स्क्वेअर तिकडे घेतला ओके. वाय स्क्वेअर त्या बाजूला घेतला ओके. 2y इकडे घेतला पहा आणि प्लस 1 पण तिकडे घेतला. 3 मायनस 1 काय पहा 2 येईल. 2x स्क्वेअर 2y स्क्वेअर मायनस 6x मायनस 2y प्लस 2 दोन्ही डिवाइड केलं. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 3x मायनस वाय प्लस 1. आता सेंटर काय पहा मायनस g मायनस f 3 अगोदर कम्पेअर करा. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. जीची व्हॅल्यू काय पहा मायनस 3/2 एफची व्हॅल्यू काय पहा मायनस 1/2 मायनस g मायनस f असतो पहा. सेंटर वेगळाच येतोय. एक्स प्लस आय वाय प्लस ओ आय मी 1 घेतला पहा इथं आय एम टेकिंग 1 दॅट्स आर रॉंग. ओके आय विल डू अगेन डोंट वरी. छोटी पण महत्वाची चूक झाली. पाहता लक्ष द्या. दिस इज आय इज देअर आय एम टेकिंग ओके एक्स प्लस वाय आहे प्लस आय ही चूक झाली. खाली काय पहा एक्स प्लस वाय मायनस आय. तर म्हटलं असं का होतं. ओके आता एकत्र करा. एक्स तसाच ठेवा वाय प्लस 1 आय एक्स तसाच ठेवा वाय मायनस 1 आय इज इक्वल टू काय पहा √3 ना. यस सर. ह्याचा मॉड घ्यायचा पण मॉड कसा घेतात पहा एक्स स्क्वेअर वाय प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर √3चा स्क्वेअर 3 एक्स स्क्वेअर वाय मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर असं केलं पहा. 3x स्क्वेअर तसाच ठेवला वाय स्क्वेअर 2y मायनस 1 इकडे काय पहा एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर 2y प्लस 1 ओके बरोबर झालं का सर. 3 ने मल्टिप्लाय नाही केलं सगळ्याला.
3y² 6y -3 येईल पहा. आता एका बाजूला घ्या. 3x² मधून x² गेला 2x², 2y² 4y -4 काय येईल पहा. x² + y² + 2y - 2 = 0. कम्पेअर करा. x² + y² 2gx 2fy + c = 0. g ची व्हॅल्यू काय येते पहा 0, f ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू काय येईल पहा -2. सेंटर घ्या. -g -f 0 -1. रेडियस घ्या. g चा स्क्वेअर f चा स्क्वेअर -c 0 चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर -+ c. रेडियस √3 0, -1. 4y 2 डिवाइड केलं. येस सर. y सर्कल सेंटर आला बरोबर. सॉरी सेंटर रॉंग येतं. 0 -2 आला प्लस 0 -1 आला. चेक करूया आपण अगोदर. 3x² 3y² 3 2 6 6y बरोबर आहे. 3x² मधून x² गेला करेक्ट आहे पहा. y² त्या बाजूला गेला 2y², 2y त्या बाजूला गेला 4y +1 तिकडे गेला -4. ओके. प्रत्येकाला 2 ने डिवाइड केलं. x² y² 2y -2 = 0. कम्पेअर केलं x² + y² 2g ची व्हॅल्यू 0 आली आणि f ची व्हॅल्यू काय येते पहा 2fy. f ची व्हॅल्यू 1 आली. सेंटर काय येतो 0, -1 आला. व्हॉट इज रॉंग बाबडी. y -1 स्क्वेअर. इथं मायनस आहे पहा. हे बघा इथं मायनस आहे. सापडली चूक. -6y तिकडे गेलं काय पहा -8y डिवाइड केलं काय पहा -4y. f ची व्हॅल्यू काय पहा -2. -1 बिकम पॉझिटिव्ह. सेंटर 0, 2. रेडियस √3. ओके. छोटी चूक पण महत्त्वाची चूक झाली असते. तर अशा प्रकारे एक क्वेश्चन संपवलं पहा आपण. ओके. ह्याची व्हॅल्यू ह्याचं आन्सर येतं आहे बरं का. क्वेश्चन 11चं आणि 12 असं सोडलं. 11 12 झालं. चला पुढे जाऊया क्वेश्चन नंबर 13 कडं. द इक्वेशन z + 1i रिप्रेझेंट्स. हे कसं करायचं पहा. सोपी आयडिया सांगतो. झेडच्या जागी x + y काढा. हे तुम्हाला ठेवतो पहा. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. जास्त अभ्यास झाला तरच मागं लागायचं, नाही तर नको. -1 येईल पहा. इज काय येईल पहा. x + yi - 1 + i. इथं पण -i लक्षात ठेवा. स्क्वेअरिंग करायचं आणि मग काढायचा प्रयत्न करा पहा. बरेचसे कट होतील. सेम टू सेम आयडिया. z = x + y करा. दोन्ही क्वेश्चन तुम्हाला ठेवलेत. ओके. या पद्धतीने ट्राय टू सॉल्व. ज्याचा अभ्यास चांगला झाला त्यांनी सोडा. ज्याचा मीडियम मॅथ्स आहे त्यांनी नका सोडू. ज्याचा अभ्यास चांगला झाला आहे तरी हे कॉम्प्लेक्स नंबर सोडू शकता. फक्त मी आयडिया दिली z = x + i. इथं 3 -3 करायचं आणि मॉड आहे पहा. मॉडमध्ये काय करतात. रिअल नंबरचा स्क्वेअर, इमॅजिनरी नंबरचा स्क्वेअर, कोइफिशियंटचा स्क्वेअर = बघायचं. ओके. हे दोन्ही क्वेश्चन ट्राय करा. थोडे टफ आहेत पण तुमच्यासाठी ठेवलेत पहा. ऑर्ग्युमेंटचे क्वेश्चन आपण ऑलरेडी सोडवलेलं आहे पहा. पाहूया एक तरीसुद्धा. ऑर्ग्युमेंट कसं काढायचं पहा. ह्याचं रॅशनलायझिंग करूया. 13 - 5 आहे. 4 - 9i. सेकंड ब्रॅकेटमध्ये घ्या 4 + 9i. वर पण घ्या 4 + 9i. 13 ने गुणून घ्या. 13 × 52. 13 ने गुणलं 117i वजा 20i 45i². 16 9चा वर्ग किती येईल पहा 81. ओके. पुढं काय येईल पहा सर वर 52i². i² ची व्हॅल्यू काय येते पहा. i² -1 येतो पहा. 5 2 7 97 येईल. 97. हे पण 97 आहे येतं पहा. खाली पण 97 येतं. 97 कॉमन काढा. 1 + i / 97. tan θ सोपा आहे पहा. y/x असतो पहा. yचा कोएफिशियंट काय 1 1 1 व्हॅल्यू कशाची π/4. दिस इज द आन्सर. बघा दिसायला डेंजरस होतं पण सुटलं. आता एक लक्षात ठेवा. ओमेगा काय पहा. हा जो ओमेगा आहे ओमेगा क्यूब = 1 असते. ह्याला कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणतात. अजून एक महत्त्वाचं आहे. ओमेगा स्क्वेअर + ओमेगा + 1 = 0 असतो पहा.
ह्या 2 पार्टचा उपयोग करायचा, बरोबर जमेल. पहा आता पहिलं सोडूया. डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करतात माहिती तुम्हाला. क्वेश्चन 16 पहा. 1 तसाच ठेवा. ए लाईन छोडो, ए बी लाईन छोडो. ओमेगा क्यूब मायनस 1 मध्ये घ्या. मायनस ओमेगा, ए लाईन छोडो, ए लाईन छोडो. ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर, ही लाईन सोडा, ही बी लाईन सोडा. ओमेगा मायनस ओमेगा रेस टू 4. ओके सर. हे काय पहा. ओमेगा क्यूब मायनस 1 मायनस ओमेगा क्यूब, सॉरी हे झिरोच येईल पहा. संपला विषय. पलीकडे बघा. ओमेगा क्यूब मायनस ओमेगा रेस टू 6. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू आणि त्याच्या टेबलमध्ये ओमेगा क्यूबची व्हॅल्यू सगळ्यांची व्हॅल्यू काय असते पहा. 0 असते. प्लस 1 मायनस 1. व्हॉट इज द आन्सर? 0. ओमेगा टू दी पॉवर 3 बाय एन इज इक्वल टू 1. 3च्या टेबलमध्ये ओमेगा असेल त्याची व्हॅल्यू काय असते पहा. 1 असते. ओके. या पद्धतीने क्वेश्चन 15-16 सोडवलं पहा. ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. पुढे जा. 2 क्वेश्चन तुम्हाला ठेवले ते फारच कॉम्प्लिकेटेड होते म्हणून. परत ओमेगावाला आलं पहा. ओमेगा कसं करायचं पहा. रेस टू पॉवर अगोदर ॲडजस्टमेंट करायची पहा. काय करणार? 3 ओमेगा स्क्वेअर प्लस काय पहा. ओमेगा प्लस 3. ह्या प्रकारच्या क्वेश्चनची आयडिया सांगतो पहा. डायरेक्ट 3 टाकायचा. ओमेगा स्क्वेअर आपला फॉर्म्युला आहे ओमेगा प्लस 1. आता ॲडजस्टमेंट करा पहा. 3 ओमेगा इथं किती पहा. ओमेगाच आहे. म्हणजे एक्स्ट्रा काय पाहिजे आपल्याला? मायनस 2 ओमेगा. बाकी सगळं फुल आहे. ह्याची व्हॅल्यू काय येते पहा. 1 सॉरी 0. ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 0 आहे. मायनस 2 ओमेगा रेस टू 4. उत्तर काय येईल पहा. मायनस 2 ओमेगा रेस टू 4. 2चा पॉवर 16 येतो पहा. मायनस 2चा आणि ओमेगा रेस टू 4. मी तुम्हाला सांगितलं ओमेगा क्यूब इंटू ओमेगा करा. ह्याची व्हॅल्यू 1 असते. व्हॉट इज द आन्सर? 16 ओमेगा. सी इज द आन्सर. ओके. डी मॉर्गन्स थेरम वापरायचं पाहिजे. कसा वापरणार पहा. हा जो 4 आहे कॉस काय येतो पहा. हा जो 4 इथं बसतो पहा थेटा शेजारी. कॉस 4 थीटा आय साइन 4 थीटा. खाली काय येईल पहा. कॉस 5 थीटा आय, इथं साइन पाहिजे चुकून झालं. आय साइन थीटा, आय साइन 5 थीटा. ओके. वर घेऊ शकता. यस सर. 4 थीटा मायनस 5 थीटा काय येईल पहा. कॉस ऑफ मायनस थीटा. दोघांचं सबट्रॅक्शन होतं. मायनस थीटा आय 4 मायनस 5 थीटा. कॉस ऑफ मायनस थीटा फरक पडत नाही. कॉस थीटा येतो पहा. ह्याच्यातून मायनस साईन बाहेर येईल. मायनस आय साईन थीटा. कॉस थीटा मायनस आय साईन थीटा इज द आन्सर. संपला क्वेश्चन. ओके. इथं साईन पाहिजे फक्त. झालं. तर अशा प्रकारे क्वेश्चन्स उरकत चालेल. फक्त 2 क्वेश्चन थोडे टफ गेले आपल्याला, ते बाजूला ठेवलेत पहा. द एरिया ऑफ ट्रायंगल हुज व्हर्टायसेस आर आय ओमेगा स्क्वेअर. इथे एक ओमेगा राहिला पहा. म्हणजे असं आहे पहा. आय आय म्हणजे काय येतं पहा. 0, मायनस 1 सॉरी आय एक्स प्लस आय वाय. बी हा ए पॉईंट झाला. बी बी काय येईल पहा. ओमेगा. ओमेगा म्हणजे काय पहा. मायनस 1/2 √3/2 कॉमामध्ये. आणि इथं काय येईल पहा. मायनस 1/2 मायनस √3/2. आता एरियाचा फॉर्म्युला असा आहे पहा. x1 y1 1 x2 y2 1 x3 y3 1. ह्यात व्हॅल्यू टाका सर्व. सगळ्या व्हॅल्यू टाकून एरिया काय येतो बघा. सगळं कॅल्क्युलेशन करून √3/4. काय काय जण लक्षात ठेवतात. आय ओमेगा ओमेगा स्क्वेअर आला की √3/4 लक्षात ठेवता आला तर फारच झोप, नाही तर सॉल्व्ह करावं लागेल. एरिया इज इक्वल टू काय आलं √3/4. दिस इज द आन्सर. सॉल्व्ह पण करू शकता किंवा डायरेक्ट लक्षात ठेवलं तरी चालेल. अशा प्रकारे 19 क्वेश्चन. 2 क्वेश्चन तुम्हाला ठेवले ते थोडेसे कॉम्प्लिकेटेड होते. त्याची आयडिया दिली तुम्हाला. बघा जमलं तर. नाही जमलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून टाका. मी टाकतो. 11वीला जास्त जोर देत नाही आपण. एकच क्वेश्चन आहे परंतु रिस्क नको म्हणून तो पण क्वेश्चन घेतला. ज्याचा आउट ऑफ मार्क मिळवायचे 90 अबव मार्क मिळवायचे त्यांनी ते क्वेश्चन जरूर सोडवा. ज्यांना अजून एवढं आयडिया क्लिअर होत नाही त्यांनी ते नाही सोडवलं तरी चालेल. ओके. या पद्धती काही डाऊट सेक्शन्स असेल मध्ये एक क्वेश्चन आडला त्याचं पण आन्सर सांगायचं राहिलं. असे 2-3 क्वेश्चन तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून ठेवले तर आपल्या डाऊट सेशन घेता येईल पहा. आता 2च लेक्चर राहिलेत पहा. एक कोनिक सेक्शन आणि दुसरा व्हॉट इज दॅट परम्युटेशन कॉम्बिनेशन. ओके. तर पहिल्यांदा परम्युटेशन कॉम्बिनेशन घेऊन नंतर कोनिक सेक्शन घेऊ. कोनिक सेक्शन फार वास्ट आहे. 3 पार्ट्स आहेत पहा. पण त्याला इझी पद्धतीने करून टाकू आपण जास्त ताण न घेता. 11वीला जास्त जोर देऊ नका पण थोडी आयडिया तरी आली पाहिजे आपल्याला. 10 पैकी 5 क्वेश्चन टफ असतात पहा 11वीमध्ये. ते 5 तरी सोडवता आले पाहिजे. 10 पैकी 5 मार्क हॅव्हिंग 10 म्हणजे 20 पैकी 10 मार्क तरी आपल्याला फिक्स मिळाले पाहिजेत पहा. 5 चॅप्टर 5 क्वेश्चन टफ येतात. 5 क्वेश्चन इझी येतात पहा.
इझी क्वेश्चन करून टाकायचे. कारण का एवढ्या चॅप्टरमध्ये एकच क्वेश्चन येणार, त्यासाठी किती मेहनत करणार, 5-5, 6-7 टाईप्स आहेत पहा त्याच्या आतमध्ये. ओके, जास्त वेळ न घालवता 1 ते 2 तास देऊन हा चॅप्टर संपवून टाका. काही डाऊट्स असले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून द्या. ओके, थांबू इथंच. ऑल दी बेस्ट सगळ्यांचा. आज 12वीचा रिझल्ट लागलेला असेलच. 12वीचा रिझल्ट खराब लागला तर नाराज होऊ नका. CETची परीक्षा मेन आहे पहा. 12वीत 50% मार्क ओपन कॅटेगरीला, सॉरी 45% तर आरामशीर पडले असते सर्वांना, आणि 40% कॅटेगरीवाला, त्याच्या पुढेच मार्क पडतात. ते मिनिमम 8 आहे. मिनिमम 8मध्ये बसला की CETला किती कमी मार्क पडले, CETला मार्क पडले तर CETला कमी मार्क पडले तर इंजिनिअरिंग कॉलेज मिळतं का, मिळतं, पण एवढं खास मिळत नाही पहा. त्याबद्दल तुम्हाला जास्त माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाका. मी तुम्हाला त्याचा एक व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला पाठवेल. ॲडमिशन कसं घ्यायचं, टॉपचे कॉलेज कोणते, सगळं व्यवस्थित देईल पहा. ओके, या पद्धती. तर इथंच थांबूया, पुन्हा भेटूया.